ना सोडा ना इनो, तरीही तोंडात विरघळतो. पाव किलो उडद डाळ रात्रभर भिजत घातली होती. अर्ध्या तासापूर्वी चाळणीमध्ये पाणी निथळवायला ठेवली. मिक्सरच्या भांड्यामध्ये उडद डाळ, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 छोटे अद्रकचे तुकडे, 2-3 हिरवी मिरची घालून वाटून घ्यायचं. आता अर्धी वाटी पाणी घालून परत एकदा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. दुसऱ्या भांड्यामध्ये दही आणि गरजेनुसार साखर घालून चांगलं फेटून घ्यायचं. दह्याच्या आंबटपणावरती साखरेचं प्रमाण अवलंबून आहे. दह्यामध्ये गुठळ्या अजिबात नको आहेत. अशी स्मूथ कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचं. आता वाटून घेतलेली डाळ कमीत कमी 10 मिनिटे तरी चांगली फेटून घ्यायची. त्यामुळे पीठ हलकं होतं आणि वडे फुगतात, आतून सॉफ्ट राहतात. पीठ चांगलं हलकं झालं आहे हे पाहण्यासाठी वाटीमध्ये पाणी घेऊन थोडंसं पीठ घालायचं. पीठ वरती तरंगलं गेलं म्हणजे पीठ रेडी आहे. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. कढईतलं तेल चांगलं गरम झालं की वडे सोडायचे. दोन 3 मिनिटांनी बाजू उलटून सगळ्या बाजूने रंग बदलेपर्यंत चांगलं तळून घ्यायचं. वडे तळताना गॅस मंदच ठेवायचा आहे, म्हणजे वडे आतून व्यवस्थित भाजले जातात, कच्चेपणा राहत नाही. तळून झाल्यावर लगेचच पाण्यात टाकायचे नाहीत. 10 मिनिटे थंड होऊ द्यायचे, कारण वडे आपण तेलातून जरी काढले तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते, म्हणून ते 10 मिनिटे पूर्ण थंड होणं गरजेचं आहे. कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हिंग घालून वडे 1 ते 1.5 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. तुम्ही पाहू शकता चांगले मऊ झाले आहेत. हलक्या हाताने दाब देऊन एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं. वरून चिल्ड दही, चाट मसाला, लाल तिखट, कोथिंबीर, गोड चटणी, तिखट चटणी आणि बारीक शेव घालून मी नवरोबाला सर्व करते. तुमच्या घरामध्ये दहीवडा कोणाला जास्त आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही.